नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे वांग फ्राय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, मी 2 वांगी घेतलेली आहेत. हीच आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. मी 2 कापून घेत आहे. बघा, मी 2 कापून घेतलेली आहेत. दुसरं पण मी कापून घेत आहे. हे बघा, असं मी घेतलेलं आहे. असं काप करून घेत आहे. आता थंडीच्या दिवशी वांगे खूप येतात. मी पहिला आलं लसूण लावून घेते. ते आलं घेतलेलं आहे थोडं आणि लसूण. थोडं मीठ टाकून घेते. हळदी पावडर टाकून घेते. थोडा आपला लाल तिखट मसाला टाकून घेते. धना जिरा पावडर आहे थोडी टाकून घेते. गरम मसाला आहे तो पण टाकून घेते. हेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता. लसूण पण कापून घेतलेलं आहे त्याच्यात भरून घेत आहे. लसूण छान लागतो. याच्यात पण भरून घेत आहे मी लसूण. आता बघा, बेसन पण घेत आहे. बेसनामुळे चव पण छान येते. आणि आपलं तांदळाचं पीठ पण घेत आहे 1 चमचा. एका साईडला पॅन पण ठेवलेला आहे. गॅस चालू करून घेत आहे मी. 2 चमचे मी तेल टाकून घेत आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. मी वांग ठेवून घेत आहे. झाकण देऊन घेत आहे 5 मिनिटासाठी. आपली वांगी झालेली आहे, छान झालेली आहे. दोन्ही साईडून पण मी काढून घेत आहे ही. तर दुसरं वांग टाकून घेत आहे. तेल टाकून घेत आहे थोडं. झाकण देऊन घेत आहे. आणि मी 3 मिरच्या घेतलेली आहेत. फक्त हे आपले कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. फक्त मिक्सरला असंच थोडं जाडसर वाटून घेतलेलं आहे. याच्यात आपल्याला हळदी पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. दुसरं काय
हे बघा, फक्त हळद टाकून घेतलेली आणि मीठ त्या कापून घेतलेले आहेत. मी स्वच्छ धुवून बी वगैरे काढून घेतलेली आहे. त्यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि हळदच भरून घ्यायचे. बघा, आपल्या मिरच्या पण फ्राय करून घ्यायचे. तेल टाकून घेत आहे. शेंगदाण्याच्या कुटा मिरची मस्त लागते, शेंगदाण्याचा आणि हळदीची. वांग पालटून घेऊ, झाकण देऊ. हे झाल्यावर मी डिश पण सजवून घेत आहे. हे बघा, वांग फ्राय आपली रेसिपी झालेली आहे. माझ्या घरी भात पण होता. भात गरम असला की वांग्याचं भरता आणि मिरची छान लागते, म्हणून मी डिश भरलेलीच दाखवली. छान झालेलं आहे आपलं वांग. याच्यातला लसूण छान लागतो. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कॉमेंट करून पण मला सांगा आजची डिश तुम्हाला वांगी फ्राय कशी वाटली ती.